मी यूट्यूब चॅनल मी आता मी स्वयंपाक चालू केले तर बघू शकते. मी स्वयंपाक बनवते तर आज मी कणिक मळून ठेवलेले तर आता हे भेंडी कट करून ठेवलेली तर मी भेंडी चपाती बनवणार आहे मुलांसाठी आवडीने खाईल. तर एका साईडनं चहा बनवते मी तर बघू शकते. हे पाणी तापवून ठेवायला आंघोळ करायला म्हणून ते सगळं तयारी करून ठेवलेलं आहे. तर मी अजून काही बनवलं नाही. आंघोळ केल्यानंतर मग चपाती भाजी बनवणार आहे तर म्हणून मी त्यासाठी आता चहा बनवते. मिस्टर कामाला चालले तर हे त्यांना पिण्यासाठी आता दूध गरम करून देते त्यांना. तर एका मुलं गेले वॉशरूमला तर दोघांनी आंघोळ करून बसलेले तर त्यांना आता मी चहा करून देणार आहे. तर बघू शकते पिल्लू तिथलं पकडा तर बघा काय आमची पसर आहे. तर मला तर वेळच नाही करायला कारण की कामं असतात. कधी जर एखाद्या दिवस घरी असेल तर नको वाटतात. तेच रोज आम्ही कामात तेच करतोय. घर आवरायची घर साफसफाई करायची भांडी फरशी करायची तेच करतो. भांडी खूप येतात. तर बघू शकते आपण चहा बनवत आहे. तर सकाळ सकाळ चहा कोणाला आवडतात सगळ्यांना या चहा प्यायला. तर मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहे तर आता मुलांना शाळेला रोज घेऊन जायचं आहे. अजून एक काम वाढलेले आहे आम्हाला कारण की 15 दिवस महिनाभर सुट्ट्या होत्या काय नाही वाटत होते. तर आता चालू झाले शाळा. तर आता पोळीच भाजी करताना भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. होऊ शकते मी आता चपाती बनवते. भेंडीची भाजी बनवलेली आहे. हे बघा मस्त झालेलं आहे. भेंडीची भाजी दाखवते मी तुम्हाला. वास किती सुंदर येते बघू शकते. हे मुलांच्या डब्यासाठी बनवलेलं आहे. मिस्टरांना ते चालत नाही त्यांना फरसाणचं भाजी बनवते. फरसाणचं भाजी तुम्हाला शेवभाजी म्हणते ना तुम्ही तसं मी फरसाणचं भाजी बनवते. कांदा टोमॅटो हळद मीठ तिखट सगळं टाकायचं. थोडंसं पाणी टाकायचं मग वाफेवर शिजून घ्यायचं. मस्त लागतं गरम गरम भाजी. बनवते तुम्हाला दाखवते. शेवची भाजी बनवल्यानंतर मी